हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर पहिला पार्ट तुम्ही बघितलाच असाल, मार्लेश्वर दर्शन। तर हा त्यातलाच खूप मोठा व्हिडिओ होतोय, त्यामुळे मग 2 पार्टमध्ये व्हिडिओ केलेला आहे। तर मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे हा मार्लेश्वर टू गणपतपुळेचा प्रवास आमचा त्यावरती आहे। तर मार्लेश्वरचा एक पार्ट केला आणि हा गणपतीपुळेचा हा दुसरा पार्ट व्हिडिओ येतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू बघा। तर रत्नागिरी घाटामध्येच आम्ही जाता जाता थांबलो होतो फोटोसाठी। तर तिथला थोडासा व्ह्यू घेतलेला आहे। तर फायनली बघू शकताय 3 ते 3:30च्या दरम्यान आम्ही गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलो होतो। आता चालले बाप्पाचं दर्शन घ्यायला। तर चला तुम्ही सुद्धा। खाली अशी खड्डा आहे। तर आम्ही पोहोचलो होतो दर्शन रांगेकडे। तर दर्शन रांग तुम्ही बघू शकता, जवळजवळ आम्हाला या दर्शन रांगेमध्ये 2.5 तास उभा राहावं लागलं। 2.5 तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला फायनली बाप्पाचं दर्शन खूप छानरित्या डोळे भरून बघायला मिळालं। तर बघू शकताय गर्दी। दर्शन रांग ही मंदिरातून नसून बाहेरच्या साईडनेच केलेली होती। आम्ही फर्स्ट टाइमच बघितली आणि अंगारकी संकष्टी होती, त्यामुळे तर भाविक भक्तांची गर्दी खूप होती। आम्ही जायला आणि बाप्पाची पालखी सोहळा चालू होता। तर समुद्राचं पाणी सुद्धा तुम्ही बघू शकताय, पाणी पातळी खूप वाढलेली होती आणि त्यामुळेच ना तर तिथे बंदोबस्त, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। कोणाला सुद्धा पाण्यामध्ये सोडत नव्हते। कोणाला सेल्फी व्हिडिओ वगैरे काढायचे त्यांना साईडला सगळ्यांना हकलवून लावत होते, इतका कडेकोट बंदोबस्त होता। दर्शन घेऊन आम्ही इथे सभामंडपमध्ये बाहेरच्या साईडला बसलेला आहे, कारण हे राहिलं मागं। आम्ही बाळामुळं दर्शन घेऊन आलो, पण आता हे अजून मागेच आहेत। अजून किती वेळ लागेल काही सांगता येत नाही। तर आता बघू पुढचं नियोजन कसं काय ठरतंय तुमच्याशी शेअर करण्यात। असाच ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा। फ्रेंड्स, फायनली आम्ही बीचवर आलोय आता दर्शन घेऊन। अजून हे दर्शन घेऊन आलेले नाहीत। तर आता आम्ही आलेलो आहोत। मगाशी इथं पाठवत नव्हती कोणाला, पण आता पाणी खूप आतमध्ये गेले, त्याच्यामुळे सगळीकडे आता गर्दी झालेली आहे भरपूर। तर बघू शकताय। तर आम्हाला दर्शन वगैरे करून 7 वाजले आणि 7 वाजता परत आम्ही तिथून रिटर्न निघालो कोल्हापूरला। तर येता येताच आम्ही रत्नागिरीमध्ये संकष्टी होती, त्यामुळे मग हॉटेल बघून संकष्टी सोडली आणि त्यानंतर आम्हाला जवळजवळ कोल्हापूरमध्ये यायला रात्रीचे 2:30 वाजले। तर गाईज, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।